ओके, बाबून आपली मस्त हेल्प पण केली आहे आणि आपण आता लगेच रिटर्न जाऊन निघालो. मस्त मंदिराचं दर्शन पण घेतलं. पावणाई मंदिर. आता नेक्स्ट डेस्टिनेशन आपला यस. असे डबके दिसले की त्याच्यात उडी हे घाला. मासे पकडूचा खूप या लहान असताना. बेल्ट सोबत कुत्रो रस्त्यावरती असा म्हणजे घराकडनं पळा निघलेलो हा. जसे पैसे आणा शाळेत ना पळाचा. इकडे पण घरं असत भरपूर सारी. हे बघा रोडवरती कोकू शांत वाटतं इकडे मस्त. खूप भारी खूप भारी खूप भारी. आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेचरमुळे तुम्ही कंटाळता नाही. सगळीकडे झाडं दिसतले. असं नाही की तुमका प्लेन भाग जास्त दिसतलो. सगळीकडे झाडं दिसतली आणि एकदम आतमध्ये असल्यामुळे रोड थोडेसे अरुंद असतात. तुमका बघून कळलेच असते. मग आपण सावकाश जायचं एकदम. आपल्यामुळे दुसऱ्याक पण त्रास नको. बाबू काय बोललो आपणाक. बाबू असा बोललो छोटो भेटलो तो बाहेर पडला की एकदम उतार कसं गावतो. गाडी वगैरे स्लिप जातात तिकडनं. पण आता बाबून त्याच्या अनुषंगाने सांगले. आता आपण लाईव्ह बघूया. हा गुफा वगैरे असतात असं वाटतं. झाडांची गुफा. मोठा विषय काय झाला माहिती आहे. आपणाक 5 गिअरची सवय झाली या आणि या गाडी सॉरी आपणाक 4 गिअरची सवय झाली या आणि या गाडी एक असत 5 गिअर. त्याच्यामुळे आम्ही उचलताना काय झाला काय 2 गिअर उचलतो. मग ते तिसऱ्याच गिअरमध्ये असतात तरी पण गाडी. येस. आणि गाडी घेऊचा रिझन फक्त ह्याच असा की आमका हा फिरायचा होता. त्याच बाकी काही रिझन नाही. अदर रिझन कोणच्या डोक्यात येत असतील तर ती आमच्या मनात नसतात. अदर रिझन काय नाही. मेन रोडवरती येलो आपण. येताना या साईडने येतलो. हे बघा आता आपण इकडे जाऊचा. ओके ओके गाडी आपल्याला दिसतं. या साईडला शेगलेवाडी बोर्ड लिहिलेलो असा. नक्की कसं कळतं आपणा. ओके पावणाई मंदिर नाईकवाडी जाऊया. विचारूया. पावणाई मंदिराकडे जा ना. कितक्या लांब आहो. होय जवळ मग तुमच्याच पाटणा येतो. वाय डायरेक्शन दाखवा फक्त. असेच पाया पडा बघू. ओके हे आपलं फ्रेंड असा ना त्याच्या तिकडचे भेटले. यांच्याच बरोबर भाऊ बोललेलं तर खरा उत्तर असं एकदम असो. म्हणजे तुमच्या गाडीचे टायर खराब असतील तर तुम्ही नक्कीच पडाक शकताय. ओके हा ना. या रोडला ऑफ रोड तो काय उपयोग होतो काय सांग. ऑफ रोड तो काय उपयोग होतो का या रोडला. कुछ भी नाही. ओके ओके जवळ येईल वाटतं. इकडे आहे काय. चला चला थँक्यू. चला आभारी म्हणते. ओके खरं सांगते पहिलं पण जेव्हा रिक्षावरती होते ना तेव्हा पण माझी तीच उत्सुकता. मंदिर दिसलं की मी लगेच शूटिंग करून जाय काहीही करून. ओ काही टेन्शन नाही. गाडी चिखलात गेले तरी चालता. आपल्याकडे मशीन असा. आपल्याकडे मशीन असा आपण गाडी धुवू शकतो. मग इकडेच लावूया. ओके श्री देवी पावणाई प्रसन्न. आणि वन्स अगेन पाऊस एकदा भरता परत एकदा सेफ जागे दिलेले असो. चिखल असा आहे खाली भरपूर. शेळीचा भाग असल्यामुळे शेतीच्या साईडीचा भाग त्याच्यामुळे चिखल भरपूर आहे. आमच्या मंदिराकडे पण असाच होता. काय पडा एवढ्यातच श्रीदेवी पावणाई प्रसन्न. मांडकुली मधील अजून एक मंदिर.
चला आतमध्ये. डोर जरा गच्च झालेला, उघडणे नाही. इकडनं काय बघूया. श्रीदेवी पावणे प्रसन्न. छोटस प्रयत्न, थोडी थोडी काय माहिती होईना पण थोडा थोडा दाखवतो, प्रयत्न करतो. म्हणजे पाऊस पण येलो सेफ जागेत दिल्यावर. हा सभामंडप असा मस्त, मंदिराच्या अनुषंगाने छोटासा सभामंडप असा, खूप भारी होऊ वाटतं. शकतं त्या बघा. एकदम मस्त. ही डिझाईन वगैरे बघा, मस्त एंट्रन्सची डिझाईन केलेली आहे, सुंदर वाटतं, एकदम अट्रॅक्टिव्ह. आणि इकडे देवीचं नाव असं, श्रीदेवी पावणे प्रसन्न. अजून एक चांगली गोष्ट, देवस्थानात फिरतो, देवाचं नाव आमच्या तोंडात कंपल्सरी आता चालू राहू, त्याला खूप भारी वाटतं. माझ्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी पण पाया पडून घेते. असं नाही की मी माझ्यासाठीच पडते, सगळ्यांना सुखी ठेवा बस. आता आपण बघू शकते, एक योगायोग सुद्धा म्हणू शकते की आमच्याकडे रेनकोट नाही आज, आम्ही फक्त म्हणत येतो पाऊस पडतो आणि इकडे येलो स्टॉप घेतलं नाही तर पाऊस पडत चालू झालो. मगाशी पण जेव्हा पाऊस येलो आमचं मस्त साईडला घर दिसला, करेक्ट लगेचच एक्सपेक्ट पण नाही करू, माहिती पण नव्हतं आमका मिळताना काय नाही, पण भेटला. आता मस्त थोडे वेळ जातो पाऊस, थोड्या वेळासाठी आपण रेस्ट घेऊया. तोपर्यंत तुम्ही बाहेर तो नजारा थोडंसं बघा. म्हणतात की मंदिरात दिल्यानंतर थोड्या वेळ तरी बसायचा असता. आम्ही काही एरवे स्टॉप घेणार नसतो, आम्ही कंटिन्यू फिरणं असतो. पाऊस चालू झालो त्याच्यामुळे बरा झाला की हो सुद्धा योगायोग म्हणा, मंदिरात मस्त स्टॉप घेऊन गावलो. थोडं वेळ आता बसतो शांत, रेस्ट पण घेतो, पाणी वगैरे पितो. पाणी घेऊन येलं येताना सोबत, पाणी महत्वाचं असं, खूप खाऊक नाही मिळाला तरी चालतं पण पाणी आपणाक मिळावया. सो या साईडला मंदिराच्या साईडचा परिसर आपण थोडं बघूक नाही हो, तो पण आता बघूया. थोडं बारीक बारीक पाऊस पडता. आणि त्याच्यानंतर अजून एक सुंदर मंदिर असं, जाकी आमका माहिती होता. सो त्या तुमका मंदिर दाखवते. खूप जुना देवस्थान असं, सगळ्यांका माहिती असतं, इकडच्यांका सगळ्यांका त्या पण तुमका दाखवते. आणि इकडची नदी कुठची जाता ती पण आपण बघूया, नदी अनुभवूया. नदीची सुद्धा मजा असते एक वेगळीच, प्रत्येकाची आठवण जोडलेली असता. शेती, नदी, शाळा या सगळ्याशी, मंदिरांशी. सो त्या एक आपण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करूया. थोडे वेळ रेस्ट घेऊया 5 मिनिटासाठी. आत्ता पाऊस केलेलो कंप्लीट आणि ऊन पण पडला आणि आम्ही आता पाण्यासाठी रेस्ट घेतलेलो, तर पाणी पण पिऊन झालेला असा. सो चला जरा साईडला फिरून येऊया, काय वेगळा दिसता काय बघूया. मंदिराच्या साईडला फिरून येऊया. ऊन पडला बघा मस्त. येस, या साईडला रोड जातात, छोटे छोटे रोड गेलेले असतात. काय सांगू त्यांना, वाडी असतील किंवा नसतील आपण सांगू शकणार, पण रोड म्हणजे वाडी असाच शकता असं मला वाटतं. आणि या साईडला, माझ्या या साईडला पूर्णपणे शेती नाही, प्लेन भाग असा बस. आणि आता गवत असा, विहीर वगैरे असाच शकता पण दिसणार नाही, कारण शक्यतो विहीर असताच मंदिराकडे फिक्स. विहीर आमका काही दिसा का नाही, या झाडीत काही सांगू पण शकणार नाही आपण. एक गोष्ट तुमका दाखवते ती म्हणजे दीपमाळी आणि स्टेज दाखवू नाही होते. सोय बघा, समोर छोटंसं स्टेज असा मस्त, आणि या साईडला दीपमाळी, आणि इकडे पूर्ण असो भाग असा प्लेन, मस्त वाटतं. ऊन पडला त्याच्यामुळे अजून भारी वाटतं. हे बघा, ही दीपमाळी आहे. आणि आता दीपमाळी खडे होतं स्टेजवर. नाटक सादर करतो. कोण तो? आम्ही आता बसतो करा मोठ्या आवाजात, कोणतरी खाली येतो असं शेळीतो तो बियाण पडत. अजून आपलं डेस्टिनेशन असं 2 पॉइंट बघूचे आहेत आणखी आमका या गावात. काय वाटतं किती वेळ लागा सिंधुदुर्ग पूर्ण फिराक? अर्धे जा, आम्ही वर्षभर फिरलो तर कमी जाता. कम्प्लीट नाही होतं लवकर. ध्येय
365 ब्लॉक कंप्लीट करू शकतो तर कधीच कम्प्लीट होता ना. होता नाही का हो काय हो खया फिरती हा हा सांगतो म्हणजे प्रवास संपता कामा नाही. कधीच संपता नाही प्रवास. ध्येयपुरती जाऊ गई फक्त प्रवास आपलं कंटिन्यूच राहू गई म्हणजे एक झाला काय दुसरा दुसरा झाला काय तिसरा असा. थांबता नाही. ओके चला रूट चालू. चलो कंटिन्यू करूया आपला प्रवास. चला लेट्स गो. परत एकदा आपण मेन रोड वरती येलो. जसं की बोलते ऊन 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 सध्याचा मिस झाला आमका. ऊन आता परत स्टार्ट झालेला असा आणि चांगला असा आपल्या प्रवासासाठी तर खूप मस्त असा. पाऊस कमी होईल तर चांगलाच होईल. तर कमीच होतो. गणेश चतुर्थी सुद्धा एकदम तोंडावरती असा. आता आपण चाललो खोडद्यावर. खोडदेश्वर मंदिर असा ना तुमका दाखवते. माणकोली मधला सगळ्यांका माहिती असलेला देवस्थान आणि ठिकाण. आणि तिकडेच आपण बघतलो मस्त सुंदर नदी. ओके आता 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 तुमका सीन मस्त वाटतलं बघू शकताय. आता एकदम भारी वाटतलं. भारी म्हणजे क्लास नेक्स्ट लेवल. सिरीज कसला वाटतं बघा भारी एकदम भारी. अरे इकडे रेस्टॉरंट असा. रेस्टॉरंट हॉटेल असा हॉटेल सॉरी. नेचर व्ह्यू नाव पण एकदम साजेसा असा मस्तच. रोड पण मस्त. हो आतमध्ये असं भारी असा मस्त वाटतं. नेचर व्ह्यू नाव मस्त दिलं ना नेचर व्ह्यू. ओके आपला ब्रिज दिसता. मोठा ब्रिज दिसता. हो गाडी आपली 50 पर्यंतच जातात. त्याच्यावर हे बघा इकडे बोर्ड असा खोडदेश्वर मंदिर. म्हणजे रेग्युलर लोकांच्या बोलण्यात असतात खोडदेवर असं किंवा खोडदेवर नाही येते खोडदेवर जाते असा. सो आपण इल्लेले असं या ब्रिज वरती मस्त. ऊन ऊन बोलान बोलान उन्हाळ्यात सुटतात तसा ऊन सुटला. आपण हयसर पॉज घेऊचो लागतो. हय पण एक मोठा झाड असा कसला असा माहित नाही. आणि एक असला वडाचा. येस 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 हा वडाचा झाड. हयसर स्टॉप घेऊ. खाली जाता गाडी जाता वाटतं. रोड असा इकडं राईड घेऊ आपण. काय व्ह्यू असा क्लास. तिकडे गाडी वगैरे असत. हे मासे धरू गेलेले. होय काय हे मासे धरू गेलेले. ही बघ नदी तुमका वाहताना दिसता ना. नदी वाहत आहे मस्त. पाणी त्यावर पूर्ण भरतं. यस ता एक असा. आता जर तुम्ही रोड बघितला तिकडनं आपण खाली येलो. येताना तुम्ही बघितला तरी पण मी सांगते गाडी इकडे थांबवलो. या साईडला सुंदर छोटासा मंदिर आहे. मग चप्पल काढूया लांबच काढूया. फर्स्ट टाइम असं इले एवढ्या जवळ मंदिराचं म्हणजे रोडवर असं गेले बरेच वेळा. हा बघा मंदिर. सध्या पाणी येत असतं सारख्या. आपण तुमका कारण सांगते. सध्या आपण पाया पडूया इकडनं. छोटासा मंदिर आहे आणि इकडे घंटा वगैरे बांधलेले असतात बघू शकताय. मस्त वाटतं. या साईडला बसा किल्ला आहे बघा छोटासा. बघा खोडदेश्वर मंदिर. मंदिर श्रीदेव खोडदेश्वर प्रसन्न. आणि 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 तुमका आता आम्ही दाखवतो. आता आपण नदी बघूया. नदी एकदम साईडलाच असा जसं की आम्ही बोललेलो. आणि या साईडने मला नकटची वाट दिसता म्हणजे रोड दिसता. तिकडे गाड्या जातात. कुठच्या साईडने गाडी येतात काय माहिती नाही. आपला आयडिया नाही. इकडच्या साईडने येतं इकडे थांबतात वाटतं. अच्छा वडाचा. अरे केवढं मोठं झाड आहे बघा वडाचं. झाड बघितलं ना तसंच वडाचं झाड असतं. पिंपळापेक्षा वडाचं झाड मोठं वाटतं. या बघा हे बघा. आणि हो काय खुशच आज पूर्ण बघूकच नको. केवढा मोठा विशाल काय झाड असा.
फांदी बघ केवढी या तुझ्यापेक्षा डबल हा. हे बघ हे आडवे फांदे पण बघ. बघा म्हणजे हे बघा. कोणी कोणी सध्या एवढी मोठी झाडं बघितल्यात तर आपण कमेंट करून सांगा की या साईडला एवढी एवढी झाडं आम्ही बघितलो म्हणून. एवढा झाडा बघा पूर्ण. झाड पहिल्यांदाच बघतोय. त्या साईडला बघा ना. ह्या साईडने पण जागा बघा कशी आहे. आतमध्ये म्हणजे कोण गेलो तरी गावाचो ना एवढा मोठा भूतू. कोण लपात राहू ना त्याला स्वतःच तो मुश्किल आहे. बघा तरी पूर्ण मस्त जागा असेल गोल. पाणी इल्यावर भरता असतं पूर्ण या. भारी वाटतं भारी. नेक्स्ट लेवल. पाया बघा कशी कशी गेली होती बघा. खुश बघल्यावर समाधान. पाय आपण चला होते ना तो डायरेक्ट धावक चालू केलंय. खुश झालो खुश. नेक्स्ट लेवलची उत्सुकता केली. आणि आता ही सुंदर नदी. खाली बाबा तू जाऊ नको. नाही हा तुमका पण एकच सांगते पावसाचे दिवस असं नाही तर कधी पण दिवस असं नाही. जेव्हा पाण्याच्या- आपण अनोळखी ठिकाणी जातो आपण एक अंदाज नसता. आपण पाण्याच्या जवळ जायचं नाही. लांबना एवढ्या लांबना आनंद घेऊ शकतो. मस्त वाटतं. आतमध्ये जायची काही गरज नाही कारण आपण सांगू शकलो नाही कधी नदी बघ, खोल असतात केवढी कधी काय मोठी असतात. खूप मोठी नदी असा भरपूर मोठी. ह्या पाण्यात जो गेलो तो कुडात पोचलो. कुडातच जाता मग. हो पुढा. मी काय विचार केलेलं आहे माझ्या असं डोक्यात येऊ नाही की नदी म्हटलं या साईडने एवढे वाव कधी या असं. हा कळला करेक्ट. ही अशी वावत आमच्या मोठ्या गावातून खाली जातात. हा खाली जाता. Yes, right. मोठी नदी भारी वाटतं मस्त. तर आम्ही फुला खाली होय बघा. फिरायला आपण चालू केलं म्हणून आपल्याला काही वेगवेगळ्या गोष्टी बघून मिळतात. झाडं असून दे किंवा अजून काय पण खूप भारी वाटतं. आणि ठरवल्याप्रमाणे होतं मनासारख्या एक वेगळ्याच समाधान वाटतं फिरल्यानंतर. आणि पहिल्याच एपिसोडमध्ये पहिल्याच गावात आपण ह्या एवढा सारा बघितलं तर विचार करा अजून आपण किती फिरायचं आणि किती वेगवेगळ्या गोष्टी आपण बघतलो. सो जेवढी माहिती आपण घेऊचा प्रयत्न आम्ही केलो तेवढी आमका मिळाली आहे. आणि बाकी वाडी असत भरपूर जे वेगवेगळ्या ठिकाणी असत आणि भरपूर वाडी जसं की बोललोय सगळे वाडी फिरणं शक्य नाही पण जेवढं होतं तेवढा फिरायचा प्रयत्न करतो. सो आता काय नाही आता करतोय आजचं व्हिडिओ इकडेच एंड. आता भेटूया आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये. तर ह्यो आपलं एक गाव कंप्लीट झाल्यासारखं झालेलं असा. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा एपिसोड नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.